चला नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्दे सर आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये मी आपला मित्र हार्दे सर सर्वांचं मनापासून स्वागत करतो. नमस्कार नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, एमएसएफ बद्दल बरेच विद्यार्थ्यांचे प्रश्न असतात कंटिन्यू सातत्याने. सर एमएसएफ जॉईन करू का, एमएसएफ जॉईन करावा का, एमएसएफ चा पगार वाढ होणार आहे का, एमएसएफ चं ट्रेनिंग पण वाढणार आहे, 3 महिन्याचं ट्रेनिंग होणार आहे का, पगार वाढणार आहे का, 28,000 पगार होणार का, असे अनेक प्रश्न वारंवार विद्यार्थी विचारतात. त्याच्यामुळे बऱ्याच कालावधीनंतर किंवा बऱ्याच म्हणजे वेळेनंतर आज मी एमएसएफ चा व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आले. एमएसएफ जे जॉईन केलेले आहे त्यांनी तर नक्की पाहावा, परंतु ज्यांनी एमएसएफ जॉईन करायचे जे विद्यार्थी एमएसएफच्या ट्रेनिंगला आहे त्या सुद्धा विद्यार्थ्यांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिजे. अतिशय महत्वाचा असा व्हिडिओ आहे, लक्षामध्ये अतिशय महत्वाचा असा व्हिडिओ असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे महाराष्ट्र सुरक्षा बल एमएसएफ आपल्याला माहिती आहे, महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी या महामंडळाची निर्मिती करण्यात आलेली आहे. निमशासकीय जरी महामंडळ असेल तरी तुम्हाला माहिती आहे का, नोकरी ही कायमस्वरूपी आणि पूर्ण वेळ नोकरी आहे. तुम्हाला तासावरती किंवा 4 दिवस 10 दिवस अशी नोकरी नाही. ट्रेनिंग झाल्यानंतर लगेच तुम्हाला नोकरी मिळते. नोकरी मिळाल्यानंतर बऱ्याच विद्यार्थी, आता माझे 50% पोलीसवाले एमएसएफ मध्ये आहेत, त्यांचे जे काही आपण फीडबॅक पाहतो तर त्याच्यात बरेच जण निगेटिव्ह बोलतात, बरेच जण पॉझिटिव्ह बोलतात. मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट मी सांगेल, आज तुम्हाला जे करायचं ते करा, परंतु एक गोष्ट नक्की सांगेल का, कंपनीत काम करण्यापेक्षा, कुठेतरी एखाद्या संस्थेवर काम करण्यापेक्षा, कुठेतरी एखाद्या दुकानावर काम करण्यापेक्षा किंवा कुठेतरी काहीतरी काम करण्यापेक्षा, जे आपल्या वयाच्या सीमारेषा ओलांडलेल्या आहेत किंवा वयाच्या सीमारेषेच्या नजीक जाऊन पोहोचलेल्या आहेत, अशा लोकांसाठी एमएसएफ ठीक आहे. दुसरी गोष्ट, एमएसएफ ला सुद्धा जबाबदारी असते. एमएसएफ ला सुद्धा तुम्हाला जबाबदारीचे काम राहतात. एमएसएफ आता तर एमएसएफ का चांगले, कारण का एमएसएफ आता गावांकडे सुद्धा आलेला आहे. नगर परिषदेला एमएसएफ आलेले आहे, नगरपंचायतीला एमएसएफ आलेले आहे, शहरांमध्ये छोट्या छोट्या शहरांमध्ये एमएसएफ आलेले आहे, एमएसआरटीच्या रोडला एमएसएफ आलेले आहे, टोल नाक्यांवरती एमएसएफ आलेले, इकडं अदर ठिकाणी रेल्वे स्टेशनला एमएसएफ आलेले, विद्यापीठला एमएसएफ आलेले, मोठमोठ्या शासकीय संस्था असतील, मोठमोठे ग्रँटेबल मेडिकल कॉलेज असतील, त्याला एमएसएफ आलेले, सगळीकडे एमएसएफ आलेले. आता एमएसएफ हे एक खूप खांद्याला खांदा लावून काम करते पोलिसांबरोबर. त्यामुळे मित्रांनो, एमएसएफ सुद्धा चांगला आहे, एमएसएफ वाईट नाही. आता बरेच जण मला शिकवतील, तुला काय माहिती, आम्ही एमएसएफ मध्ये पगार पुरत नाही, आमकं नाही होत, तमकं नाही होत. अरे बाबा, पगार पुरत नाही, तो पगार किती आहे ना त्यानुसारच मी बोलू राहिलेलो आहे. लक्षामध्ये ठीक आहे. सध्या एमएसएफ चा पगार आहे मित्रांनो 15,000 रुपये, सॉरी पूर्वी 15 होता, 21 झाला आता. त्याच्यानंतर मला वाटतं काहीतरी कटिंग कुटिंग होऊन काहीतरी 19,500, काही 18, 19, 20,000 हातात येत असेल, ठीक आहे. परंतु एक वर्दी आहे तुमच्याकडं, आणि त्या वर्दीमुळं तुम्ही सातत्याने जनतेमध्ये राहताय, सातत्याने तुमचं जे लक्ष आहे पोलीस होण्याचं त्याच्यापासून तुम्ही दूर जात नाही. जे काही सुरक्षा आहे त्याच्याशी खेळते मिळते जुळते राहताय सातत्यात. आत्ताच मला वाटतं त्या दिवशी इथं संगमनेर नगर परिषदमध्ये तिथं काहीतरी नवीन नगर रोडला काहीतरी प्रॉब्लेम होता. एक एमएसएफ वाली होती तिथं विद्यार्थिनी, म्हणजे कदाचित ती माझी विद्यार्थिनी असं तिने मला ओळखलं. मी तिचं नाव पण वाचलं तिथलं, परंतु जास्त वेळ बोलता आलं नाही कारण ट्रॅफिक होती. म्हणजे खूप छान वाटलं का एमएसएफ एवढ्या साध्या साध्या छोट्या छोट्या शहरांमध्ये तालुका स्तरावर सुद्धा एमएसएफ आलेले. खूप छान आहे, काय अडचणी. शिर्डी सारखं देवस्थान एमएसएफ आहे, लक्षामध्ये अक्कलकोट सारखं देवस्थान एमएसएफ आहे, पंढरपूर सारखं देवस्थान एमएसएफ आहे. म्हणजे तुम्हाला शहराकडेच काम करायचं असं नाही, तुम्ही ग्रामीण भागात सुद्धा आता एमएसएफ यायला लागलेला आहे. त्याच्यामुळे मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं ज्या विद्यार्थ्यांना, आणि सर्वात महत्वाचं अजून एक गोष्ट, बरेच हे विद्यार्थ्यांचे प्रश्न का आले, कारण का एवढ्या 2-4-4-5 महिन्यात एमएसएफ ची भरती लय मोठ्या प्रमाणात झाली. भरती म्हणजे त्याच्या लिस्ट आहे ती मोठ्या प्रमाणात लागली. हा, ज्याचं वय 22 वर्षे, 21 वर्षे, 23 वर्षे, त्याच्याकडे वेळ आहे अजून पोलीस भरतीला, तर तू नको बाबा जॉईन करू. पण जर 22 वर्ष आहे, तुझी घरची परिस्थिती थोडीशी नाजूक आहे, कारण आपल्याला सगळं आर्थिक परिस्थितीची सांगड घालून हे काम करायचे, आलं लक्षामध्ये. त्याच्यामुळे तुम्ही जॉईन करू शकता, तुम्हाला सुट्ट्या पण मिळतात. पोलीस भरती जर पडल्यानंतर तुम्ही तेवढ्याच मापात त्या स्वरूपात, ते तुम्हाला माहिती आहे आता जे एमएसएफ मध्ये आहेत त्यांना त्या प्रकारच्या सुट्ट्या टाकून तुम्ही एमएसएफ ड्युटी करू शकता, आलं लक्षामध्ये. पहिला प्रश्न, एमएसएफ जॉईन करावे का, त्याचं उत्तर असेल हो. ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार, आर्थिक परिस्थितीनुसार, आपल्या असणाऱ्या समस्येनुसार, आपल्याला येणाऱ्या अडचणीनुसार, आणि आपली जी काय म्हणजे सगळी भौगोलिक आसन, आर्थिक आसन, सगळ्या परिस्थितीनुसार ज्याला योग्य वाटेल त्यांनी एमएसएफ नक्की जॉईन करावा. दुसरी गोष्ट, एमएसएफ चा पगार वाढणार का? मित्रांनो, एमएसएफ ला सध्या जो काही 21,000 पगार आहे बेसिकला,
त्याच्यानंतर आणि एमएसएफ मध्ये असं काही नाही, जो 1 वर्षापूर्वी लागलाय त्याला तेवढंच पेमेंट, 4 वर्षापूर्वी लागलाय त्याला तेवढा पगार असतो, जास्त काही पगार नसतो. 4-5 वर्षापूर्वी त्याला तेवढेच राईट असतात, आता लागला त्याला तेवढेच राईट असतात, विशेष काही वेगळं काही नसतं. आता 30 तारखेला मला वाटतं पुणे SRPF गट क्रमांक 1 ला मला वाटतं काहीतरी पासिंग आउट आहे. आमचे बरेच भरपूर विद्यार्थी 60-70 विद्यार्थी असतील, 190 का 160 ची काहीतरी बॅच आहे, त्याच्यात 60 का 70 मुलं आपल्या त्या ग्रुपचे मुलं आहेत जवळजवळ ट्रेनिंग. ओके, आता पगार वाढ होणार का? एमएसएफचा पगार वाढणार ही चर्चा सर्वत्र आहे. का चर्चा माहिती आहे ती? कारण का एमएसएफचं ट्रेनिंग आहे 45 दिवसाचं. किती दिवसाचं? 45. ते आता 90 दिवसाचं होणार आहे असं म्हणतात. म्हणजे जे 1.5 महिन्याचं ट्रेनिंग आहे हे 3 महिन्याचं ट्रेनिंग होणार आहे. हे खरं तर मी बऱ्याच दिवसापासून ऐकतोय, मात्र अद्याप कार्यवाही झाली नाही. पण आता काल पण मी बऱ्याच एमएसएफ वाल्या विद्यार्थ्यांना पण विचारलं, म्हणजे ट्रेनिंगला आहेत त्या, जे ड्युटीवर त्यांना नाही, तर ते म्हणले सर आता होणार अशी चर्चा आहे. दादांनो, कुठल्याही प्रकारे महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाचं अधिकृत पत्रक किंवा असं काही आलेलं नाही, मात्र चर्चा खूप मोठ्या प्रमाणात आहे का एमएसएफचा ट्रेनिंग कालावधी हा 1.5 महिन्याचा नाही तर 3 महिन्याचा होणार आहे. जर आणि मग त्यांनी लॉजिक काय लावलं, जर 3 महिन्याचा कालावधी होणार आहे तर 21,000 पगाराचा आता 28,000 पगार एमएसएफ ला होणार आहे. आणि दादांनो लक्षात ठेवा, शेवटी ते पण एक सुरक्षा बलच आहे, त्याच्यावरती पण एक एजन्सी टाईप सरकारचं नियंत्रण आहे, त्याला पण एक प्रकारचं अधिकार आहे. त्याच्यामुळे उद्या मागं पुढे चालून त्याचे पण चांगले दिवस येऊ शकतात. त्यामुळे जॉईन करून घ्या. कालच आमचा भोसले म्हणून आहे, माझा भोसले म्हणून विद्यार्थी, तो व्हिडिओ पण पाहत असेल, मान खटावचा आहे, त्याला माझ्याकडे क्लासकडे यायचं होतं, तर तो मला म्हणला सर 5 वेळा एमएसएफचा कॉल आला, भरती तोंडावरती म्हणून गेलो नाही आणि आता येतच नाही. त्यांची चौकशी केली, तिथं जाऊन आलो, ते म्हणतात तुम्हाला त्यावेळेस आम्ही 5 वेळा बोलवलं, 4-5 वेळा तुम्ही आलेच नाही, आता येऊन येते. म्हणजे काही लोकांना ते एमएसएफ सुद्धा आवश्यक आहे, काही लोकांना ते एमएसएफ मिळावा ही सुद्धा इच्छा आहे, ते सुद्धा मिळत नाही. बाळांनो, एमएसएफ ची वर्दी मिळते म्हणजे तुम्ही कुठेतरी वेटिंगला राहताय, तुम्ही कुठेतरी काहीतरी त्याच्यामध्ये असतात. आणि हो, ते आता काय झालं, वेटिंगला नसलं तरी एमएसएफ मध्ये तुमचे नाव येतात. याचं कारण काय माहितीये? तुम्ही आता वेटिंगला नसला तरी एमएसएफ मध्ये नाव येतात, कारण का तुम्ही पोलीसचा फॉर्म ज्यावेळेस भरता त्यावेळेस त्या ठिकाणी विचारलं जातं तुम्ही महाराष्ट्र सुरक्षा महामंडळ जॉईन करू इच्छिता का? त्या ठिकाणी प्रत्येक जण हो करतो, नो कोणीच करत नाही, प्रत्येक जण हो करतो, येस करतो. त्याच्यामुळे तू वेटिंगला जरी नसला, वेटिंगच्या माग जरी असला बऱ्यापैकी, तरी पण त्या ठिकाणी एमएसएफचे कॉल त्या ठिकाणी बऱ्याच जणांना येतात. लक्षामध्ये भरपूर विद्यार्थ्यांना एमएसएफचे कॉल आलेले आहेत. पूर्वी बाकी फक्त वेटिंग वालेच विद्यार्थी त्या ठिकाणी एमएसएफ जॉईन करायचे, मात्र त्यानंतर नाही. हा एक आहे जॉब हा परमनंट नाही. पोलीस म्हणजे तुम्ही पूर्णपणे महाराष्ट्र शासनाचे कर्मचारी होतात. एमएसएफ म्हणजे महाराष्ट्र शासनाचे डायरेक्ट तुम्हाला महाराष्ट्र शासनात निमशासकीय म्हणजे एक महामंडळ आहे. त्याच्यामुळे बरेच नवीन विद्यार्थी जाऊ इच्छित असाल तर तुम्ही नक्की जाऊ शकता. तुम्हाला फक्त एक म्हण आहे का करणाऱ्याला कुठेही करू शकतो. तुम्हाला तयारी करायची आहे, 8 तासाची ड्युटी असते बाळांनो, फक्त जास्त वेळाची काही ड्युटी नसती. आणि जबाबदारीचे काम म्हणजे इतके तीव्र जबाबदारीचे काम तुमच्यावरती नसतात, साधे जबाबदारीचे काम तुमच्यावरती असतात. का जसे पोलीस प्रशासनाला जेवढी जबाबदारी तसे जबाबदारीचे कामं नसतात. ओके, मापात जबाबदारीचे काम असतात. एअरपोर्टला पण एमएसएफ आलेले, गावोगावी खेडोपाडी सुद्धा आता एमएसएफ यायला लागलेले. ओके, त्याच्यामुळे मित्रांनो लक्षात ठेवा, सर्वात महत्वाचं म्हणजे हे एमएसएफ बद्दल मला थोडक्यात तुम्हाला सांगायचं होतं. एमएसएफच्या आता पुन्हा लिस्ट लागतील परत. आता हे मुंबईचा कट ऑफ लागल्यानंतर, उद्या परवा मुंबईचा कट ऑफ लागला की एमएसएफच्या परत लिस्ट लागतील. त्याच्यानंतर एमएसएफच्या एवढ्या लिस्ट येतील 50 आपलं 5-5, 10-10 हजार. त्याच्यामुळं ट्रेनिंग करून घ्या. ट्रेनिंगला आधी गेल्यानंतर तुम्हाला 10-15 हजार काहीतरी खर्च आहे, ते तुमचा तुम्ही करायचा आहे. निदान ट्रेनिंग करून तरी थांबा, कारण का ज्यावेळेस हातात शेवटी काहीच नसल त्यावेळेस खूप पस्तावा येतो. आज बरेच एमएसएफ वाले जवान असे तर ज्यांनी सोडलं, रिजेक्ट केलं, गेले नाही आणि ते म्हणले हा एमएसएफला एवढा एवढा पगार आहे, आम्ही घरी जाऊ, 2 गाया घेऊ, दूध घालू, याव करू त्याव करू, असं करू तसं करू. आणि नंतर त्यांना कळलं अरे ती नोकरी तर नोकरी तरी होती, निदान कशी तरी होती. त्याच्यामुळे मित्रांनो, कायमस्वरूपी पूर्ण वेळ असणारी अशासकीय नोकरी म्हणजे एमएसएफ आहे. लक्षामध्ये अजिबात कमी समजू नका. त्या दिवशी ती विद्यार्थिनी मला तिथं भेटली त्या रोडला, ती कदाचित व्हिडिओ पाहत असेल मला माहित नाही. इतकं छान वाटलं, म्हणजे हार्दे सर का? म्हणलं हो हार्दे सर. पण तिला विचारलंच नाही मी, बाळा तू कुठली आहे, इथं कधी जॉईनिंग झालं काय वगैरे ते विचारायला एवढी वेळच नव्हती, कारण काहीतरी मॅटर झाला होता आणि एवढी गर्दी होती, ट्रॅफिक जाम होती. म्हणजे ती माझ्याशी बोलत तर दुसरा एमएसएफ वाले आले 2-3, जो चला पुढे चला पुढे, मग मी गेलो निघून लगेच. परत काही माझी गाठ भेट झाली नाही कुठली, काय बिचारी माझा संपर्क पण झाला नाही. पण एक सांगतो की छान आहे,
बेस्ट आहे, करू शकता. ओके, काहीच अडचण. ओके, त्याचबरोबर मित्रांनो पोलीस भरती करतोय आपण आणि आता बरेच जण एमएसएफ वाले राज्य उत्पादन शुल्कची जाहिरात येणार. आपल्याला माहिती 532 जागांची काहीतरी राज्य उत्पादन शुल्कची जाहिरात आहे. ती जाहिरात या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्कची येणार आहे. जवळजवळ 532 जागा त्या ठिकाणी असू शकतात. तर राज्य उत्पादन शुल्कची जर आपण तयारी करत असाल ना बाळांनो, राज्य उत्पादन शुल्कची, तर दादांनो हे तुमच्यासाठी बोर्डवरती जे बुक दिसते अतिशय महत्वाचं बुक आहे मित्रांनो. राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी पोलीस 22 प्रश्नपत्रिका संच बाळांनो, अतिशय महत्वाचे आहेत मित्रांनो. हे राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी पोलीस 40 प्रश्नपत्रिका संच आणि 2013 ते 2026 पर्यंत झालेले सगळे पेपर आहे मित्रांनो. हे आमचे मित्र विठ्ठल नागनाथ राऊत सर यांच्या स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं. आणि तुम्हाला माहिती स्मार्ट स्टडी पब्लिकेशन म्हणजे अतिशय अचूकता आणि दर्जेदार प्रश्न त्या ठिकाणी असतात. हे पण पुस्तक तुम्ही खरेदी करू शकता मित्रांनो. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला वनरक्षकची जरी तयारी करायची असेल, वनरक्षकची पण जाहिरात येते, तर वनरक्षकसाठी सुद्धा त्यांचे बुक आहे मित्रांनो. वन सेवक आणि वन मजूर आसन, वनरक्षकचे टीसीएचचे प्रश्न असतील, इंग्रजी व मराठी माध्यमाचे प्रश्न संच असतील, हे सगळं आहे मित्रांनो. तुम्ही हे पण बुक खरेदी करू शकता. महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध असतं राज्य उत्पादन शुल्कचं दारूबंदी पोलीसचं 22 प्रश्नपत्रिका संच आणि नंतर फुल्ली अपडेटेड केलेलं 40 प्रश्नपत्रिका संच. हे दोन्ही बुक तुम्हाला महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे, कोणत्याही बुक स्टॉलला भेटतील. त्याचबरोबर वनरक्षकचे सुद्धा पुस्तकं तुम्हाला त्या ठिकाणी भेटतील. ओके मित्रांनो, अशा पद्धतीने दोन्ही बुक तुम्ही खरेदी करू शकता. एकदम बेस्ट आणि स्मार्ट स्टडी म्हटल्यानंतर एकदम अचूकता आणि एकदम दर्जेदार प्रश्न असतात त्या ठिकाणी. तुम्ही इथून पाठीमागं पण त्याचा अभ्यास केलेला आहे. ओके, ठीक आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो एमएसएफच्या बाबतीत आपण आज माहिती पाहिली. बऱ्याच विद्यार्थ्यांचं मनाला थोडं वाईट वाटलं असं का सर काय एमएसएफ बद्दल बोलताय आम्ही. ते एमएसएफ फक्त मुंबईमध्ये थोडंसं अवघड जातं, ते लक्षात ठेवा. मुंबईमध्ये जर ते एमएसएफ करत असाल तर मुंबईमध्ये थोडंसं जड जातं, कारण का तेवढा जो काय आपल्याला वेतन मिळतं ते तिथं पुरेसं नाही. त्याच्यामुळे थोडीशी गडबड मुंबईत होती. पण असं इकडं गावाकडे आले तुम्ही, सिन्नर, आता संगमनेर नगर परिषदेमध्ये सुद्धा एमएसएफ आहे, राहता नगर परिषदेमध्ये सुद्धा एमएसएफ आहे. लवकरच सगळ्या नगर परिषदा, नगरपंचायती, महानगरपालिका यांच्यामध्ये पण एमएसएफ, नगरला आहेत, नाशिकला आहेत, सगळे काही एमएसएफ आले. पूर्वी फर्स्ट टाइम फक्त मुंबईला एमएसएफ असायचं. रेल्वेला एमएसएफ आहे, म्हणजे असं नाही का मुंबईच्याच रेल्वेला आहे, नाशिक रेल्वेला, नाशिक रोडला एमएसएफ आहे, सोलापूरला एमएसएफ आहे, पुणे युनिव्हर्सिटीमध्ये एमएसएफ आहे, सगळे काही एमएसएफ आहे. छान काम आहे, सुंदर नोकरी आहे. फक्त एकच आहे का नोकरी ही कायम भेटणार आहे तुम्हाला, नोकरीचा काही विषय नाही. नोकरी पूर्ण वेळ पण आहे, फक्त पेमेंटचा थोडा इश्यू आहे तिथं. तो पण पेमेंटचा इश्यू काय घेऊन बसतात पुढे गेल्या कामाने, कारण का दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे, दिवसेंदिवस सुरक्षेसाठी खूप मोठी गरज आहे आणि प्रत्येक वेळेस अशा मोठमोठ्या भरत्या घेणं शक्य होत नाही. अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने सगळा विचार करता तुम्ही पाहत असाल आता सलग 3 वेळा मोठी भरती झाली, अजून एक मोठी भरती होईल, त्याच्यानंतर काय सांगते आता भरती होते का नाही होती. त्याच्यामुळे ह्या पण अडचणींचा सामना करावा लागतो. त्याच्यामुळे एमएसएफ खूप महत्वाचं काम करते. उद्या एमएसएफचे पण चांगले दिवस येऊ शकतात. थोडाफार पेमेंट वाढल्यानंतर 28,000 जर पेमेंट गेलं 28-30 तर चांगली ड्युटी, काय अडचण आहे. पेमेंट वेळेत होतं, पेमेंट पूर्ण होतं, त्याच्यानंतर नोकरी पूर्ण वेळ असती, नो प्रॉब्लेम. ओके, ठीक आहे, चालते मित्रांनो. काही एमएसएफ माझ्या बांधवांना वाटलं असं मग सरांनी ही माहिती सांगून आमचं हे केलं. वाईट वाटून देऊ नका. ज्यांना जॉईन करायचे ते जॉईन करा, ज्यांना नाही करायचे ते नका करू. ज्यांना जॉईन केले त्यांना सोडायचं असं तुम्ही सोडा. फक्त एक मला सांगण्याचं काम का होतं, कारण का बरेच विद्यार्थी नुसते मेसेज करतात, सर एमएसएफ जॉईन करू, एमएसएफ जॉईन करू, एमएसएफचा पगार वाढणार आहे, एमएसएफचं ट्रेनिंग वाढणार आहे, अशा पद्धतीने होतं. ओके, ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो, भेटू आपण परत.